निखिल सदगीरचे आणि उमेशचे भांडणं झालते आज मित्रांनो। ते कशामुळे झाले ते पण सांगतो थांबा। निखिल सदगीर ना मित्रांनो मंदिरात आलता, तेवढा पाऊस चालू झाला। मग आरकेन ते डेक सोडत होते, डेक वगैरे खाली सोडून ठेवला। मग बसलो पबजी खेळायला। मग पबजी खेळून बोर झालतो। राजाभाऊ म्हणे आज डान्स आहे ना, मग चला तुमची प्रॅक्टिस घेतो मंडळातल्या पोरांची। मग उमेनी मोन्यानी एम्पली जोडला। मग झाली आपली मित्रांनो डान्स प्रॅक्टिस चालू मंडळातल्या पोरांची। त्याचं काय माहिती मित्रांनो, आज आहे ना गणेश उत्सवानिमित्त आपल्या अचानक मित्रमंडळाची डान्स स्पर्धा आहे। त्यामुळे राजाभाऊ सगळ्या मंडळाच्या पोरांची डान्स प्रॅक्टिस घेत होता। आणि हा उमेशचे माझे भांडणं वगैरे काही नव्हते झाले, ते फक्त डान्स स्टेपमधला एक पार्ट होता। राजाभाऊने बसवला होता तो डान्स वगैरे करून झाला। मग मी शुभम आलो गायिका आपल्या ड्युटीला। गाय घेऊन घरी आलो, पाहत होतं काय मामाने मस्त आपल्याला वायरलेस माईक आणला होता मित्रांनो। मग आईच्या हस्ते त्याची ग्रँड ओपनिंग करून घेतली, माईक वगैरे पाहिला। मग आरतीला आलो मित्रांनो मंदिरात। आज आरतीला 9वा दिवस होता मित्रांनो, त्यामुळे फुल गर्दी होती मंदिरात। सागरभाऊ आणि मनीषा ताईच्या हातून आरती झाली। मग आज आपल्या मंडळाची डान्स स्पर्धा होती, ती चालू झाली मित्रांनो। पहिलाच डान्स स्वराचा आणि माऊचा होता। मग त्यानंतर वैष्णवी आणि अंजलीचा डान्स झाला। मग गोल्याचा झाला, मग ईशानीचा झाला, त्यानंतर काव्याचा झाला, मग त्यानंतर ओमकारचा झाला। ओमकार डान्स विसरून गेलता काय माहिती, डायरेक्ट पळून गेला स्टेजवरून। मग त्यानंतर चिनूचा डान्स झाला। मग परत ओमकार आला, मग त्याने पूर्ण डान्स केला, मगच गेला। मग पूर्ण पब्लिक मित्रांनो गोल राऊंड करून बसले होते तिथं डान्स बघत। मग त्यानंतर सुरेखाचा आणि ओमचा डान्स झाला रिमिक्स गाण्यावरती। सह्याचा सोलो डान्स होता, तो पण खूप छान झाला। मग मोठ्या पोरींचा ग्रुप डान्स झाला, त्यांचा पण रिमिक्स गाणं होतं एक। मग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला सगळ्यात शेवट डान्स राहतो मित्रांनो मंडळाचा। मग आपला डान्सची वेळ आली, आपला डान्स चालू झाला मित्रांनो। पोरांना काय झालं काय माहिती, मधल्या ऑपरेटरला त्यांनी लाईटर टाकली बंद करून। आपल्या डान्सचा व्हिडिओ पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे मित्रांनो, नक्की जाऊन बघा। त्यानंतर आपल्या पिल्याचा डान्स झाला तेंगे तेंगे गाण्यावर। डान्स वगैरे संपला, सगळे गेले त्याच्या घरी। मग सागर दादा त्याच्या जुन्या किस्से सांगित बसला होता, त्याच्या क्रिकेट विषयीच्या माहिती नाही का जुन्या। सागर दादा गेला, मग आलो झोपायला। चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच, तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला।